नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशामधील सर्व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की केंद्र सरकारने अखेर पीएम किसान योजनेच्या पुढील म्हणजे 18व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख आज घोषित केली आहे। याची अधिकृत अशी नोट देखील केंद्र सरकारने जाहीर केली असून आज त्यांच्या सरकारी वेबसाईटवर याची माहिती जाहीर करण्यात आली आहे। व आज समोर आलेल्या माहितीनुसार तुम्हाला अवघ्या काही दिवसांमध्ये म्हणजे बोटावर मोजण्या इतक्या दिवसांमध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता बँक खात्यामध्ये मिळणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे। तर मग काय आहे पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख व याच्या अपडेटनुसार तुम्हाला या 18व्या हप्त्यासोबत इतर कोणती आर्थिक मदत तात्काळ जाहीर करण्यात आली आहे याबद्दलची थोडक्यामध्ये परंतु सविस्तर अशी माहिती आजच्या या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे आजचा छोटासा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। खरे तर पीएम किसान ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे। या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे। तेव्हापासून अविरतपणे ही योजना कार्यरत आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यामध्ये येत आहे। मात्र हे 6,000 रुपये शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत, म्हणजे 2,000 रुपयांचे एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण करण्यामध्ये येत असते। एका आर्थिक वर्षामध्ये एका पात्र शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत 3 हप्ते मिळून म्हणजे एकत्र 6,000 रुपये मिळतात। व यानुसार आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर एकूण 17 हप्ते जमा करण्यात आले आहेत। 17वा हप्ता हा 18 जून 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यामध्ये आला आहे। यामुळे आता शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढील म्हणजे 18व्या हप्त्याची आतुरता लागून आहे। पात्र शेतकऱ्यांचे पुढील हप्त्याकडे लक्ष लागून आहे। दरम्यान आता याच पुढील हप्त्यासंदर्भात एक मोठी बातमी देखील आज समोर आली आहे। तर मग मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील हप्ता येत्या 2 महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यामध्ये येणार आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होण्याची अगदी दाट शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। तथापि या संदर्भात केंद्रामधील सरकारकडून कोणतीच अधिकृत अशी अपडेट आतापर्यंत समोर आली नाही। यामुळे या योजनेचा पैसा खरंच ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार का हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे। दरम्यान पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यामध्ये आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक अत्यंत मोठी कामाची बातमी देखील आज समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे 4था हप्ता देखील लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यामध्ये येणार आहे। नमो शेतकरी योजनेचा पुढील 4था हप्ता या चालू महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होण्याची अगदी दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। तथापि शिंदे सरकारकडून याबाबतची देखील कोणतीच अधिकृत अशी माहिती आतापर्यंत हाती आली नाही। मात्र आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लक्षामध्ये घेता शिंदे सरकार या योजनेचा पुढील हप्ता हा लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्याची अगदी दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। तर मग अशा प्रकारे आता देशामधील सर्व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना या पुढील ऑक्टोबर महिन्यामध्ये योजनेच्या पुढील 18व्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे। तसेच राज्यामधील नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना देखील याच ऑगस्ट महिन्यामध्ये योजनेच्या पुढील म्हणजे 4थ्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।